हाय फ्रेंड्स, मी पूनम तुमचं स्वागत करते माझ्या क्युटी बाय श्री या यूट्यूब चॅनलमध्ये. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? तर फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहे लहान बाळांसाठी होममेड सॅरॅलॅक. तर पुढे मी घेतलेला आहे अर्धी वाटी शाबू, 1 वाटी तांदूळ, अर्धी वाटी मुगाची डाळ, अर्धी वाटी मसूरची डाळ, 15 ते 20 काजू आणि 15 ते 20 बदाम. तर अशा प्रकारे काजू, बदाम, शाबू, मूग डाळ, मसूर डाळ घेतलेला आहे. फ्रेंड्स, तुम्हाला मनातली एक गोष्ट सांगू का? आयुष्य नेहमी आनंदी जगायचं कारण ते अजून किती बाकी आहे कोणालाच माहीत नसतं. तर आता सॅरॅलॅक करण्यासाठी कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे, आपलं साजूक तूप. त्यामुळं काय होतं, तर हे सर्व जिन्नस आहे ते त्याच्यामध्ये छान प्रकारे भाजून घ्यायचे. सर्वप्रथम त्याच्यामध्ये भाजण्यासाठी काजू टाकला. काजूमुळं काय होतं, तर व्हिटॅमिन के, झिंक, मॅग्नेशियम त्यामुळे तसेच पचनास मदत होते. आपली जी हार्ट सिस्टीम आहे ती निरोगी राहण्यास काजूमुळं मदत होते. त्यामुळे ते बाळाला काजू देणे आपले आवश्यक असतं. त्यामुळे अशा प्रकारे जरा डाग येईपर्यंत त्यामध्ये काजून भाजून घेतले आणि त्यानंतर त्याच्यामध्ये टाकलं बदाम. बदाम हे तुम्ही बाळाला पाण्यात भिजवूनही देऊ शकता व या सॅरॅलॅकमध्ये सुद्धा ॲड करू शकता. बदामामुळे कोलेस्ट्रॉल लेवल मेंटेन राहते, तसेच त्वचा व हाडांचे आरोग्य चांगले राहते. त्यामुळे हेही मोस्ट इम्पॉर्टंट आहे. बदाम भाजून झाल्यानंतर मूग डाळ भाजून घेतली. मूग डाळीमुळे व्हिटॅमिन बी, फोलेट, व्हिटॅमिन B6, व्हिटॅमिन C हे बाळाला प्रोव्हाइड होतं. त्यामुळे बाळाची प्रतिकारशक्ती तसेच डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजेच पचनशक्ती ही बाळाची चांगली होते. त्यामुळे मूग डाळ ही या सॅरॅलॅकमध्ये जरूर ॲड करावी आणि ती अशा प्रकारे त्या तुपामध्ये भाजून घ्यावी. त्याचा कलर चेंज होईपर्यंत भाजावी, जास्त करपू देऊ नये. थोडा कलर चेंज झाला की काढून घ्यायचे. त्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचा शाबू. शाबूमुळं काय होतं, तर हाडे मजबूत करण्यासाठी, वजन वाढवण्यासाठी, अपचनाची समस्या असेल यासाठी शाबू हा उपयुक्त आहे. त्यात कॅल्शियम, पोटॅशियम, आयर्न, कार्बोहायड्रेट असते. तसेच एनर्जी बूस्टर म्हणून शाबू ओळखला जातो. त्यानंतर त्याच्यामध्ये तांदूळ भाजून घेतले. तांदळामुळे व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, मॅग्नेशियम, कॅल्शियम, कॅलरीज हे बाळाला प्रोव्हाइड होतं आणि तसेच बाळाला पचनासही सोपं जातं. नंतर घेतली मसूर डाळ. मसूर डाळमध्ये प्रोटीन हे जास्त प्रमाणात असतात. ते हाडे मजबूत करण्यासाठी उपयोगी असतात. तसेच फायबर असते, ब्लड शुगर लेवल मेंटेन ठेवते. त्यामुळे त्याच्यामध्ये मसूर डाळ ही मोस्ट इम्पॉर्टंट आहे. मसूर डाळीचा असा कलर येईपर्यंत भाजून घ्यावी. हे सर्व जिन्नस कशाप्रकारे भाजलेले आहेत ते एकदा बघून घ्या. तांदळाचा कलर चेंज झालेला आहे, तसेच मूग डाळ, मसूर डाळ याचाही कलर चेंज होतो. शाबूचा कलरही थोडाफार चेंज होतो. त्यानंतर ते जिन्नस काजू बदामचा वासही मस्त येतो आणि त्यामुळे ते बाळाला खाऊही वाटतं. अशा प्रकारे ते नंतर हे थंड झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक करून घ्या. मिक्सरमधून बारीक करून घेतल्यानंतर त्याला पुरणाची आपली जाळी असते त्याच्यामध्ये असं चाळून घ्या, म्हणजे त्याच्यामध्ये मोठे कण किंवा मोठा भाग राहणार नाही आणि ते शिजवताना त्याच्या गाठी वगैरे होणार नाहीत. तर हे अशा प्रकारे बारीक करून घ्या. हे बाळासाठी खूप पौष्टिक आहे आणि विकत आणण्यापेक्षा घरी केलेलं कधीही चांगलं आणि बेस्ट असतं. तुम्ही हे बाळाला शिजवून गोड किंवा जिरे, मोहरी, हळद याची फोडणी देऊ शकता. ते आवडीने खाईल. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.